हॅलो फ्रेंड्स, द स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण काय बघणार आहोत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डिफरन्स म्हणजे जो नेटवर्क मॉडेल आहे, हायरार्चिकल मॉडेल आहे आणि रिलेशनशिप मॉडेल आहे यांच्यामधला आपण डिफरन्स बघणार आहोत. का बघणार आहोत? कारण की 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. सो रेग्युलरली विचारलेला क्वेश्चन नाही आहे मित्रांनो, पण हा क्वेश्चन विचारतात. म्हणजे समजा विंटर 23मध्ये विचारला आहे, समर 19मध्ये विचारला आहे, विंटर 25मध्ये पण विचारला जाऊ शकतो. आपण रिस्क का घ्यायचं म्हणून मी हा क्वेश्चन घेत आहे आणि सिलेबस टॉपिकमध्ये आहे. म्हणून तर आपण आज काय करूया, कव्हर करून घेऊया डिफरन्स बिटवीन नेटवर्क मॉडेल, हायरार्चिकल मॉडेल अँड द रिलेशनल मॉडेल. तर मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम याचा लेक्चर नंबर 4 आहे, युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू द डेटाबेस सिस्टीम. तर मित्रांनो, अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हाच माझं मोटिवेशनल वाढेल आणि मी अजून चांगल्या याच्यातून कॉन्टेंटचे व्हिडिओ बनवत जाईन. आणि तुम्हाला चांगले क्वेश्चन पेपरचे पण तुम्हाला मी आन्सर प्रोव्हाइड करतो. प्रत्येक आन्सर तुम्हाला मॉडेल आन्सरचा असतो. तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप मेहनत करायला लागते स्लाइड्स बनवायला, व्हिडिओ बनवायला. तर आय होप तुम्ही या व्हिडिओ लाईक केला असेल. तर तुम्ही जास्त टाईम वाया नाही घालवत आणि आपण सुरुवात करूया. डिफरन्स बिटवीन नेटवर्क मॉडेल, हायरार्चिकल मॉडेल अँड रिलेशनल मॉडेल. तर बघा, पहिल्यांदा आपण काय बघूया, सिलेबस टॉपिक. हे सर्व टॉपिक मी ऑलरेडी कवर केलेले आहेत मित्रांनो. हा टॉपिक कवर केला आहे, हा पण टॉपिक आता आर्किटेक्चर पण लास्ट व्हिडिओमध्ये कवर केलं. तर यामध्ये काय करू, डेटा मॉडेल्स, हायरार्चिकल, नेटवर्क अँड रिलेशनल डेटा मॉडेल. याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, फक्त डिफरन्स विचारला जातो एक्झाममध्ये. आपण का सर्वच करायचं ना, एकतर थेअरीचा पसारा आधीच खूप पडलेला आहे आणि ते कुठे कामाला येत नाही इंटरव्ह्यू वगैरेसाठी. तर डिफरन्स विचारला तो एक्झाममध्ये, तर आपण तोच करून घेऊया. ओके, तर बघून घेऊया. बघा डिफरन्समध्ये काय, पहिल्यांदा रिपीटेड क्वेश्चन बघून घेऊया काय आहेत. बघा, पहिला क्वेश्चन बघा काय राहतं, विंटर 23मध्ये म्हणजे रिसेंटली आला होता. डिफरन्स बिटवीन नेटवर्क मॉडेल अँड हायरार्चिकल मॉडेल. हा त्यांनी क्वेश्चन विचारला होता की म्हणजे डिफरन्स लिहा एनी 4 पॉईंट. मग इथं जागा नाही भेटली म्हणून ते क्वेश्चन पुढे लिहिलेला होता की एनी 4 पॉईंट. ओके, आणि तिसरा क्वेश्चन होता स्टेट डिफरन्स बिटवीन रिलेशनल अँड द हायरार्चिकल मॉडेल. म्हणजे बघा, एक टाईम नेटवर्क मॉडेल विचारला, दुसरा टाईम रिलेशनल आणि हायरार्चिकल विचारला. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की क्वेश्चन विचारला जातो फक्त कधी रिलेशनल करतात किंवा नेटवर्क करतात. तर मला इतकंच सांगायचं आहे की या दोघांची पण प्रिपेरेशन नीट करून ठेवा. दोघांपैकी एक जरी क्वेश्चन विचारला गेला तर 4 मार्क कुणाचे, 4 मार्क आपलेच आहेत मित्रांनो. ओके, तर बघून घ्या. आपण मी मॉडेल आन्सरमधनं आन्सर काढलेला याचा. बघा मित्रांनो, हे बघा, नेटवर्क मॉडेल अँड द हायरार्चिकल मॉडेल याचं रिलेशनशिपमध्ये आपण जो बघून घेऊया. बघा, एनी 4 पॉईंट सांगितलं त्यांनी, ते स्वतः सांगितलं आहे की एनी 4 पॉईंट, एनी 4.1 मार्क इच, म्हणजेच प्रत्येक पॉईंटला 1 मार्क आहे. बघा, नेटवर्क मॉडेल काय बोलते आणि हायरार्चिकल मॉडेल काय होते. नेटवर्क मॉडेलमध्ये काय, फर्स्ट पॉईंट बघा, रिप्रेझेंट ट्री लाईक स्ट्रक्चर विथ द मेनी रूट्स. म्हणजेच की काय, हा ट्री लाईक स्ट्रक्चर असेल म्हणजे एक पॅरेंट, सब पॅरेंट वगैरे असं, म्हणजे एक ट्री लाईक स्ट्रक्चर असेल विथ त्याचे किती असतील, 1 रूट असतील. काय, 1 रूट नसेल तर त्याचे मेनी रूट असतील. नेटवर्क म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, नेटवर्क म्हणजेच की काय, क्या बघा, हा एक काय झाला तुमचा, तर हा बघा, हा 1, हा 2, हा 3, हा तुमचा 1 काय झाला, तर हा तुमचा 1 झाला नेटवर्क. लक्षात ठेवतो, हा तुमचं मेनली काय आहे, नेटवर्क. म्हणून आपण काय बोलतो, त्याला नेटवर्क बोलतो. ओके, तर म्हणजेच काय, ट्री लाईक स्ट्रक्चर विथ मेनी रूट, रिप्रेझेंट ट्री लाईक स्ट्रक्चर विथ मेनी रूट. ओके, हा दुसरा पॉईंट बघून घेऊ, म्हणजे त्यातलाच पहिला पॉईंट बघून घेऊया. रिप्रेझेंट ट्री लाईक स्ट्रक्चर विथ 1 रूट. म्हणजेच की काय, एकच रूट असेल आणि त्याच्या खाली काय असतील, डिफरंट त्याचे रूट्स असतील. त्याला आपण बोलतो हायरार्चिकल स्ट्रक्चर. समजलं? एक पहिल्यांचे म्हणजे नेटवर्क मॉडेलचे आणि हायरार्चिकल मॉडेलचे तुम्हाला एक पॉईंट समजला असेल. दुसरा पॉईंट बघायला, रिफ्लेक्ट्स MN म्हणजे मेनी टू मेनी रिलेशन. म्हणजे मेनी टू मेनी म्हणजे एक, बघा रिलेशन मेनी टू मेनी म्हणजे सांगतो तुम्हाला कसा. बघा, हा एक, हा एक, हा एक, त्याच्यापासून काय केलं आहे बघा, हा एक, हा एक, हा एक, मग असा आणि ह्याला कनेक्ट केलं या थ्रू. म्हणजे हा काय झाला, मेनी टू मेनी. समजला, मेनी टू मेनी कसा, एक म्हणजे हा बॉक्स, याला बॉक्समध्ये हा कनेक्टेड असेल ह्याला आणि मग ह्याचा कनेक्टेड असेल ह्याला. हा झाला मेनी रिक्स म्हणजे मेनी टू मेनी. आणि इथे काय बघा, रिफ्लेक्ट 1 N 1
रेशो एन म्हणजे 1 to many रिलेशन, म्हणजे एकापासून खूप सारे. म्हणजे कसं बघा, हा बघा हा एक त्याच्यापासून खूप सारे क्रिएट झाले. मग हा काय झाला 1 to many. समजलं, इतकंच डिफरंट होतं. आता पुढे बघा तिसरा काय करतो, अलो अ चाइल्ड टू हॅव द मोर दॅन वन पॅरेंट. म्हणजेच की काय, जो चाइल्ड आहे ना तो काय करतो, एकापेक्षा जास्त पॅरेंट्सला तो अलो करतो. देअर इज ओनली वन पॅरेंट नोड. कसा का समजून बघा, हा बघा हा झाला त्याचा पॅरेंट नोड आणि याचे ते झाले हे चाइल्ड नोड. ओके, हे ते झाले चाइल्ड नोड. ओके, म्हणजेच काय की मल्टिपल तुम्ही त्याला मल्टिपल पॅरेंट्सचा ए डिफरंट चाइल्डहूड असू शकतो. आणि इथं काय सांगितलं त्यांनी, देअर ओनली वन पॅरेंट नोड. म्हणजेच की काय की ओनली वन पॅरेंट नोड, त्याला असतील मल्टिपल नोड्स, त्याला असतील मल्टिपल. आपण डायग्राममध्ये समजून घेतो कसा असतो तो. चौथा पॉईंट आहे काय, रिलेशनशिप इज अ प्रेझेंटेड ॲज अ पॉइंटर ऑर द लिंक्स. म्हणजे पॉइंटर्स आणि लिंकने, म्हणजे आपण एक पॉइंटर येतो मग ते ॲरो येतो बघा अशा टाईपचा असा, किंवा हा लिंक करणारा हा असा, किंवा या टाईपने आपण लिंक करतो, तर हा त्यातून त्यांना म्हणायचा आहे. आणि रिलेशनशिप बिटवीन रेकॉर्ड इज अ पॅरेंट इज ऑफ पॅरेंट चाइल्ड टाईप. म्हणजे पॅरेंट चाइल्डमध्ये रिलेशनशिप त्याचा रेकॉर्ड केली जातं. हा पाचवा पॉईंट बघून घ्या, दिस मॉडेल इज अ फ्री फ्रॉम सच अ इनकन्सिस्टन्स ॲज देअर इज अ ओनली सिंगल ऑकरन्स ऑफ द रेकॉर्ड सेट. आणि इथं काय, देअर इज अ मल्टिपल ऑकरन्स ऑफ द चाइल्ड रिकॉर्ड्स अँड देअर फॉर इनकॉन्सिस्टन्सी. म्हणजेच काय, इनकॉन्सिस्टन्सी ह्याच्यामध्ये पण होते ह्याच्यामध्ये पण होते, पण ह्याच्यामुळे कशामुळे होते, कारण ओनली सिंगल ऑकरन्स, म्हणजे सिंगल ऑकरन्स इथं होतं, इथं मल्टिपल ऑकरन्स. एवढाच डिफरंट आहे, लक्षात ठेवा तुम्ही फक्त. 6वा पॉईंट बघा आहे, searching a record is easy as there is a multiple path. Searching a record is difficult as it a child काय ना. ओके, म्हणजेच की इकडे सर्चिंग इथं सिम्पल आहे, कशामुळे त्याला मल्टिपल पाथ्स अवेलेबल आहेत म्हणून. आणि इकडे सर्चिंग डिफिकल्ट आहे कारण तिथं फक्त एकच पाथ अवेलेबल आहे म्हणून. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढला असेल, तुम्ही लिहायला सुद्धा सुरुवात केली असेल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझं मोटिवेशन वाढवायला पाहिजे म्हणून लाईक तर करायला विसरूच नका. आणि मित्रांनो काय, जर लेक्चरला बसलं असेल तर नोटबुक घेऊन घ्या आपल्या नोट्सची. मी प्रत्येक गोष्टीची तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो आहे, तर तुम्ही देखील त्याचा फायदा घ्यावा चांगल्याप्रमाणे. आता बघा रिलेशनल, बघा स्टेट डिफरन्स बिटवीन रिलेशनल आणि हिरार्चिकल मॉडेल. तर रिलेशनल आणि हिरार्चिकल समजून घ्यावा. काय हे बघा इथं सांगितलं एनी डिफरन्स 1 मार्क इच. बघा पहिला पॉईंट बघा, याचा पॉईंट बघा, अ डेटाबेस मॉडेल टू मॅनेज डेटा ॲज अ टपल ग्रुप इंटू रिलेशनशिप, अ स्ट्रक्चर ऑफ डेटा ऑर्गनाइज इन द ट्री लाईक मॉडेल युझिंग पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. म्हणजेच की काय की डेटा मॉडेल असेल ना तो काय मॅनेज करतो टप्पल्स, म्हणजे एक 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 असं तुला तो काय असेल टप्पल्स, आणि तो असा क्रिएट केलेला असेल. ओके, मॉडेल असतो म्हणजे एक एक, म्हणजे हा एक क्रिएट झाला नंतर दुसरा हा एक क्रिएट झाला, असे तो वेगवेगळे तो रिलेशनशिपमध्ये प्रेझेंट केला त्याला. अरेंज डेटा इन टेबल, अरेंज डेटा इन द ट्री लाईक स्ट्रक्चर. हा अरेंज कसं केलं होतं एका टेबलमध्ये, म्हणजे हा टेबल क्रिएट केला, हा टेबल क्रिएट केला, हा टेबल क्रिएट केला, हा कनेक्ट केला, हा कनेक्ट केला, तर हा अरेंज होतो टेबलमध्ये. आणि हा होतो एक ट्री लाईक स्ट्रक्चर, म्हणजे असा असेल त्याला असा पाथ द्या, नंतर इथं असे वेगवेगळे मार्ग दाखवून तो असं एकदम असं म्हणजे असं ट्री लाईक स्ट्रक्चर इथं तो क्रिएट करतो. समजून घ्या मित्रांनो, तुम्हाला एकदम सिम्पल भाषेत मी समजवतो आहे की एकदम सोपा टॉपिक आहे. 4 पॉईंटच करा बघा, इथं तुम्हाला समजून जाईल बघा कसं. रिप्रेझेंट बोथ 1 to many अँड मेनी टू मेनी रिलेशनशिप. रिप्रेझेंट 1 to many रिलेशनशिप, ह्याच्यामध्ये काय होतं 1 to many पण करू शकतो आणि मेनी टू मेनी पण करू शकतो. म्हणजे बघा ह्याच्यापासून हा बघा हा ह्याच्यापासून हा एक पण करू शकतो, किंवा याच्यापासून हा एक आणि हा एक असा पण टेबल आपण क्रिएट करू शकतो. इथं क्लिअर मला दिसत नाही, तुम्हाला पण एकदम गुगलवरती जा, तुम्हाला यांचे एक्झाम्पल भेटतील. ओके, ते तुम्ही ड्रॉ करून घ्या, फक्त मी समजायला पाहिजे मी तुम्हाला येते म्हणून. इझियर टू ॲक्सेस डेटा, डिफिकल्ट टू ॲक्सेस डेटा, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही डेटा इझिली ॲक्सेस करू शकता, याच्यामध्ये डिफिकल्ट डेटा ॲक्सेस करण्यासाठी. ओके, फ्लेक्सिबल आहे, लेस फ्लेक्सिबल आहे. फ्लेक्सिबल, लेस फ्लेक्सिबल, 2 सिम्पल पॉईंट भेटले, 2 पॉईंट लर्नच करा का करा, तुम्हाला नंतर मग टेन्शनच नाही राहणार. आणि एक्झाम्पल तुम्ही ते समजून घ्या. बघा एक्झाम्पल बघा, हा एक टेबल आहे, हा दुसरा टेबल आहे, त्याला हा कनेक्ट केला तिसरा टेबल. आता बघा हा एक नोड आहे, त्याला हा नोड कनेक्ट झाला आणि हे नोड कनेक्ट झाला, हा झाला हिरार्चिकल स्ट्रक्चर आणि हा झाला रिलेशनल स्ट्रक्चर. आता मला सांगा, जर तिने विचारला क्वेश्चन असं विचारलं, तिने बघा क्वेश्चन असं विचारला,
की आता रिलेशनच्या की नेटवर्क आणि हिराट शिकत आला, मग रिलेशनल मॉडेल आणि नेटवर्क मॉडेल लिहू शकता तुम्ही. काय करा, पहिला पॉईंट सेम, दुसरा पॉईंट सेम, असे तुम्ही फक्त पॉईंट क्रिएट करा मित्रांनो. बस इतकंच काय करायचं आहे. बाकी याच्यामध्ये काहीच डिफिकल्टी नाही. आपला फर्स्ट युनिट इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बोला की इतक्या लवकर काहीच नाही, मी फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट देतो आहे. बाकीचे सर्व सर यूट्यूब चॅनल्स आहे का नाही की हा तुम्हाला डीपली शिकवत जाईल की हा याचा अर्थ हा, त्याचा अर्थ हा, असा. एक्झाम आपल्याला बघायचे, आपल्याला काय करायचं, आपला मेन मोटिव्ह आहे मित्रांनो डिग्री पाहिजे. आपल्या डिग्रीसाठी अवेलेबल होण्यासाठी आपल्याला चांगला स्कोर करावा लागेल, सेकंड इयरमध्ये पण फर्स्ट थर्ड इयरमध्ये पण. आता हॅबिट ठेवा, थर्ड इयरला तुम्हाला चांगले मार्क मिळतील. म्हणून मी तुम्हाला फक्त जेवढा पाहिजे तेवढाच तुम्हाला शिकवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, असे कॉन्टेंट पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ओके, तर मिळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तो असेल युनिट 2.